जय जय रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आलोय पंढरपूरमध्ये. आता वारी तर झाली, पण आता आपल्याला खरी गरज आहे ती म्हणजे आपल्या आरोग्याची. लाईफ सेवर्स फाउंडेशन यांच्या वतीने पंढरपूरमध्ये आरोग्य शिबिर राबवण्यात येते. तर आज आपण त्यांच्याशीच असलेल्या डॉक्टरांच्या संबंधित ज्यांनी कॅम्प भरवलाय त्यांच्या सहकारी असणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधणार आहे. तर बघूयात आज आपण संवाद साधताना ते आपल्याला आरोग्याविषयी कशी माहिती देतात. नमस्कार, ऋषाली ने सोलापूर टाइम्स मधून बोलतीये. आज आपण लाईफ सेवर्स फाउंडेशन यांचे जे अध्यक्ष आहेत रवी दत्त घोगरदरे सर यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर ह्या फाउंडेशनचं कार्य काय आहे आणि त्यांनी हे जे फाउंडेशन आहे ते कशासाठी उभा केलं याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, आपल्या सोलापूर टाइम्स यांच्या वतीने तुमच्या फाउंडेशनला शुभेच्छा. तर ही संस्था कशा पद्धतीने कार्यरत करते हे आपण माहिती पोचवा. नमस्कार. पंढरपूर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे लाईफ सेवर्स फाउंडेशन कडून सहर्ष स्वागत आहे. लाईफ सेवर्स फाउंडेशन गेली 4 वर्षे आरोग्य शिबिर भरवत आहे. यामध्ये मोफत फिजिओथेरपी दिली जाते, प्लस चरण सेवा आणि वारकऱ्यांसाठी मेडिसिन उपलब्ध आहे. आपल्या लाईफ सेवर्स फाउंडेशन कडून त्यांना BMS आणि MD तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांना दरवर्षी उपचार पद्धती केले जातात. माऊली, आपण बघतोय की आजच आपण आता अध्यक्षांशी संवाद साधला. लाईफ सेवर्स फाउंडेशन यांच्या वतीने या शिबिरामध्ये कोणकोणत्या डॉक्टरांचे योगदान आहे ते आम्हाला समजेल का? नमस्कार. हे आरोग्य शिबिर डॉक्टर संगीता पाटील आणि डॉक्टर निशा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. यामध्ये डॉक्टर तेजस रंबन, पियुषा दळवी, अनुजा पवार, डॉक्टर कस्तुरी पवार, स्नेहा पाताळे, डॉक्टर अनामिका सावंत आणि सान्वी हरमुंजे हे डॉक्टर सगळे योगदान दिलेलं आहे. हे ह्यातले सगळे हे जे डॉक्टर आहेत ते फिजिओथेरपिस्ट आहेत, जे की चरण स्पर्श सेवा देतात. चला माऊली, आज आपण डॉक्टर तेजस सरांशी संवाद साधूया. रामकृष्ण हरी माऊली. तर मला इथे 4 वर्ष झाली. मला लाईफ सेवर्स फाउंडेशन ही खूप मस्त संधी दिली आहे की इथे येऊन सेवा करण्याची. तर मी दरवर्षी येतो. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे. तर इथे जितके पण वारकरी येतात त्यांच्या पायात वगैरे काही ना काही दुखणं असतं. मग त्यांना आम्ही ते मसल रिलीज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टेक्निक्स वापरून ते पेन कमी करून पाठवतो. आणि त्यासोबत आपले भरपूर डॉक्टर्स आहेत जे त्यांना गोळ्या सर्दी वगैरे काही असेल तर ते देऊन मग त्यांचे जितके त्रास कमी करू शकतो आपण तितका प्रयत्न करतो. आता आपण म्हणतोय की आता आपण वारी तर झाली, पण वारी सोबतच आपल्याला आता प्रत्येकाची आरोग्याची जबाबदारी निर्माण होते. जसं की प्रदूषण म्हणा, जसं की वातावरणामध्ये बदल म्हणा. तर आता वारकऱ्यांनी काळजी कोणत्या प्रकारे घेतली पाहिजे आणि कशी घेतली पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे आता ते चालतात, मग प्रॉपर चपलेचा वापर करणं किंवा टाइम टू टाइम ब्रेक घेणं हे खूप महत्वाचं चालण्याच्या हिशोबाने. त्यातल्या आता पावसाचं वातावरण पण चाललंय, बरोबर. मग त्या पावसात जितकं कमी भिजू शकतं तितकं कमी भिजा, म्हणजे कसं तुमचं बॉडी हायजीन पण एक मेंटेन राहील, त्यासोबत तुम्हाला ताप येण्याचे चान्सेस पण कमी होतात. असं आपल्या या फाउंडेशनच्या वतीने आता पंढरपूरमध्ये शिबिर चालू आहे, तर ते कोणत्या ठिकाणी चालू आहेत हे आम्हाला समजेल का? हे आपण सुरुवात करतो आळंदीपासून. ही दुसरी जागा आहे जिथे आपण एक करतो. एक आहे देवळाजवळ जिथे आपले डॉक्टर्स जे BMS डॉक्टर्स आहेत ते सगळे तिकडे काम करतात, सेवा देतात. आणि अजून एक आहे रेल्वे स्टेशन जवळ. आपण आता तेजस सरांकडून त्यांच्यासोबत संवाद साधला. लाईफ सेवर फाउंडेशन यांना आमच्या सोलापूर टाइम्स कडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.